रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. या सगळ्या आरोग्याच्या सेवा करणाऱ्या आमच्या आशा वर्कर्स आहेत, त्यामध्ये डॉक्टर मॅडम पण आहेत. मला डॉक्टरांचा विशेष अभिमान यासाठी आहे की मी काही देव पाहिलं नाही, पण डॉक्टरांमध्ये आणि पोलिसांमध्ये मला देव दिसतो. कारण त्यांची यंत्रणा ही अतिशय पूर्णपणे तन्मयतेने होते. कुटुंबापासून म्हणजे आरोग्याची सेवा इतकी महत्त्वाची आहे की 8 तासावेळी त्यांना 12 तास लागले तरी ते थांबतात. कारण जिथं पेशंट आपल्या समोर आहे तिथं आपल्याला घराचा थोडासा विसर पडणं क्रमप्राप्त आहे. या सगळ्या आरोग्याच्या सेवेसाठी मला एक अभंग आठवलेला आहे की धन्य एक मिनिट रामकृष्ण उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली. या ठिकाणी वारकरी येत आहेत, त्यांची आज चिंता वारली. चिंता मरून गेली का तर माझ्या सेवेला माझ्या आरोग्याला आहे. उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियाला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. तुकाराम महाराजांच्या अभंगातला हा शेवटचा आहे की हा आमचा ठेवा आहे की तुमच्या स्वरूपात आम्हाला मिळतो. तुमच्याकडून होणारी आरोग्यदायी सेवा, आरोग्यम धन संपदा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्थ इज वेल्थ. सगळ्यामध्ये श्रीमंत कोण आहे? ज्याच्याकडे 200 कोटी तो श्रीमंत नाही, त्याचं आरोग्य चांगलं आहे. खूप छान. जर 200 कोटी माझ्याकडे आणि मी जर जगलोच नाही तर माझा उपयोग नाही. त्यामुळे आरोग्य धन संपदा ही खरी वाक्य आहे. तर अशा आरोग्याचं रक्षण करणारे आमचे डॉक्टर माऊली आहे. आणि ह्या हेतूनच माझ्या आईच्या इच्छेपोटी माझ्या मुलीला मी डॉक्टर केलं म्हणजे ती झाली, कारण ती शेवटी हुशार होती. आणि ती आता MD आहे. नागपूरला माझी मुलगी MD आहे, मास्टर आयुर्वेदिकमध्ये. रसशास्त्र तिचा विषय आहे. तर जिथं जिथं पोलीस यंत्रणा बघतो आणि डॉक्टर यंत्रणा बघतो आरोग्यदायी सेवा, तर त्यामध्ये मी नतमस्तक होतो. तर तुमच्या पुढे मी एक वारकरी या नात्यानं नतमस्तक आहे. जरी मी शिक्षक असलो, मुख्याध्यापक असलो, तरी पण आरोग्याच्या सेवेसाठी मी नतमस्तक आहे. कोणी जागेला असला तर तो डॉक्टरचा विचारतो तुम्हाला काय, म्हणजे पहिला प्रश्न डॉक्टरांचा. त्यामुळे इथं कोणी येणारा पहिला नतमस्तक. ही खूप छान. धन्यवाद. रामकृष्ण हरी. सगळ्यांनी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ संतजन. पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई तोच मुखी घेई हरीचे नाम. चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा रामकृष्ण हरी म्हणा निरंतर. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. प्रत्येकाने आपलं नाव सांगा आणि रामकृष्ण हरी बोला. रेखा तुकडू पवार, रामकृष्ण. रामकृष्ण. लतिका तानाजी चव्हाण, रामकृष्ण हरी. साधना धैर्यशील दळवे, रामकृष्ण हरी. रावसाहेब कदम, नांदेड, रामकृष्ण हरी. जया रणदेव बरड PSC, रामकृष्ण हरी. रंजना आटोळे, गाव मुंजवडी, PSC बरड, रामकृष्ण हरी. संध्या वसव बरड, रामकृष्ण हरी. तामिनी काटकर, गाव मंजवडी, PSC बरड, रामकृष्ण हरी. हा. आणि माझा पण परिचय माऊली या ना. माझं नाव एक मिनिट शेवटचं. माझं नाव हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग कारंजे सर आहे. मी कधीही माझ्या नावापुढे महाराज लावत नाही आणि लावलं जाणार नाही, कारण हा माऊलीचा मार्ग आहे आणि इथे एकच महाराज आहे, संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज. पण मी एक आहे की एक अभंग जगण्याचा प्रयत्न करतो. आणि मी मुंबई महानगरपालिकेत आता मुख्याध्यापक आहे, MA BEd आहे, पण वाटचाली झाल्यावर मी शून्य आहे. म्हणजे हरी बोला नाहीतरी हा बोला, व्यर्थ गलबला करू नका. माझ्या मुखातून जर हरिनाम येत असेल तर ती माझी वाटचाल चांगली. आता माझ्याकडे वेळ आहे, 1-2 तास. मग मी मोबाईलमध्ये खेळा आणि ह्याच्या गप्पा, तिकडे पाऊस पडला का इकडे कशाला व्यर्थ गलबला करू नका. एका टेबलवर मला ह्या जगात आता सध्या एकच वस्तू आवडते, ती म्हणजे टेबल आणि खुर्ची. एका जागी बसायचं, रामकृष्ण म्हणायचं, रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा. अशा पद्धतीचं आपलं लेखन करतो. खूप धन्यवाद. मी गेली 19 वर्ष त्या जागेवर होते, पण आज पहिली वेळ लवकर आलो. मला टेबल खुर्चीतलं माझं 2 तासाचं काम चांगलं झालं. तर मी मुंबई महानगरपालिकेत MA BEd शिक्षक आहे, आता प्रभारी मुख्याध्यापक आहे. आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलगी आहे ती MD आहे, मुलगा आहे तो हॉटेल मॅनेजमेंट झाला आहे, तो बार मॅनेजर आहे. त्याने 3 वर्ष बार चालवला, पण त्याला हे कळलं की पप्पा तुमचं रामकृष्णाने जगणं खूप चांगलं. माझ्या मुलाने 22व्या वर्षी आणि 25व्या वर्षी बार चालवला, कारण तो हॉटेल मॅनेजमेंट. दारू कशी करायची मी त्याला कधी बंधन नाही आणलं. तुझं आयुष्य तू निवडलं, तुझं तू बघ, तू हेच कर आणि तेच कर मुळीच नाहीये. पण त्याला भगवंताने सद्बुद्धी अशी दिली. 25व्या वर्षी त्याने तुळशीची माळ घातली आणि अजून तो तेच काम करतो. पण त्याला आपल्या माळेमध्ये त्याची अडचण नाही. अशा म्हणजे ह्याला काय म्हणतात, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला.
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. सत्य कर्म जिथं असेल तिथं भगवंताचं सहाय्य असतं. आणि घातली या भय नरका जाणे. सतत प्रश्नावली केली, सतत कुविचार केला, सतत चुकीचा पद्धतीचा केला, ते नरकाचं साधन. म्हणून आपण आपलं काम करत राहायचं. प्रामाणिकपणे काम करणं ही तर खरी भक्ती आहे. तर खूप धन्यवाद, तुमचा वेळ घेतला, क्षमा असावी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.